नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, वारंवार 2 दिवसापासून विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज येत आहे की फॉर्म भरण्याची खरी शेवटची तारीख किती आहे. 27 मे आहे की 18 मे आहे, याच्याबद्दल डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे. आणि एसटी कॅटेगरीच्या संदर्भात, जागांच्या संदर्भात विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल देखील पुढे चर्चा करणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपला जो आदिवासी विकास विभागाचा चौकीदार पदासाठी जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या अगोदर छोटीशी महत्वाची माहिती मी तुम्हाला येथे सांगून घेणार आहे. आदिवासी विकास विभागामध्ये चौकीदार पदासाठी जर तुम्हाला निवड यादीमध्ये तुमचं नाव आणायचं असेल तर आपल्याकडे सर्वात बेस्ट स्टडी मटेरियल नोट्स PDF स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे नीट समजून घ्या. काय भेटणार आहे? बघू शकता इथे मराठी व्याकरण भेटणार आहे. मराठी व्याकरण 150 पानांची PDF भेटणार आहे. शॉर्ट ट्रिक्स नुसार TCS IBPS आणि ॲपटेक कंपनीच्या पॅटर्न नुसार. त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण 150 पानांची PDF भेटणार आहे. सर्व टॉपिक वाईज कव्हर करण्यात आलेले आहे. गणित बुद्धिमत्ता सर्व टॉपिक ट्रिक्स वाईज सोप्या पद्धतीने कव्हर करण्यात आले. 200 पेक्षा जास्त पानांची PDF आहे. सोबतच याच्यामध्ये तुम्हाला सर्व महिन्यांच्या चालू घडामोडी देखील वन लाइनर स्वरूपामध्ये भेटणार आहेत. ठीक आहे. आणि सामान्य ज्ञान जे आहे, सामान्य ज्ञान आहे, याच्यामध्ये 3500 पेक्षा जास्त वन लाइनर प्रश्न भेटणार आहेत. 300 पानांची ही PDF तुम्हाला इथे भेटणार आहे. आणि सर्व विषयांच्या नोट्स या मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान सोबतच चालू घडामोडी देखील याच्यामध्ये भेटणार आहेत. आणि सर्व जे टॉपिक आहेत PDF नोट्स मध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत, ज्याचे तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. आता या नोट्स घेण्यासाठी काय करायचं आहे, इथे बघू शकता हा नंबर दिसत आहे, व्हॉट्सअपचा नंबर आहे. या नंबरवरती 149 पेमेंट करा. या नंबरवरती किती 149 पेमेंट करायचं आहे. आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे. आणि आदिवासी विकास विभागाच्या चौकीदार पदासाठी नोट्स पाहिजेत असा मेसेज करा. सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये भेटून जातील, ज्याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. आणि 200 पैकी 160 ते 165 पेक्षा जास्त स्कोर या नोट्स मार्फत तुम्ही करू शकता. नक्की नोट्स तुम्ही खरेदी करायची आहे, कारण तुम्हाला अभ्यास करायला वेळ पुरला पाहिजे. नोट्स वाचून कव्हर झालेले पाहिजेत. आता जो व्हिडिओचा मेन मुद्दा आहे ना, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 18 मे म्हणजे आजची शेवटची तारीख आहे का? तर नाही, आज फॉर्म भरण्याची शेवटची तारीख नाही. अजून तुमच्याकडे 10 ते 11 दिवस बाकी आहेत. ते कशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो. विद्यार्थी काय करत आहे, 27 एप्रिलला जी जाहिरात प्रसिद्ध झाली, इथे बघू शकता किती 27 एप्रिलला जाहिरात प्रसिद्ध झाली. ही जाहिरात रद्द करून नवीन सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता 27 एप्रिलला जी जाहिरात प्रसिद्ध झाली त्याचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती होती, 18/5/2026. परंतु ही जाहिरात कॅन्सल केली का? तर याच्यामध्ये काय, ST कॅटेगरीला कोणत्याही प्रकारच्या जागा नव्हत्या. त्याच्यामुळे ही जाहिरात कॅन्सल केली. 27 तारखेला आलेली आणि त्याची शेवटची तारीख होती काय, 18 मे म्हणजे आजची शेवटची तारीख होती. परंतु या जाहिरातीला स्थगिती दिली नंतर. आणि याच्यामध्ये पहिल्यांदा किती जागा होत्या, तर 400 किती बघू शकता इथे किती जागा होत्या. पहिल्यांदा जाहिरातीमध्ये ST कॅटेगरीला जागा नव्हती. या जाहिरातीमध्ये 416 जागा होत्या. ठीक आहे, 416 जागा होत्या पहिल्यांदा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा जाहिरातीला स्थगिती दिली आणि नंतर 29 तारखेला बघू शकता, 29 एप्रिलला काय काय केलं त्यांनी, सुधारित जाहिरात प्रसिद्ध केली. सुधारित जाहिरात इथे प्रसिद्ध केली 29 एप्रिल रोजी. आणि मग आता शेवटची तारीख या जाहिरातीनुसार किती आहे, तर 27/5 बघू शकता. फॉर्म भरायला देखील 6 मे ला सुरुवात झाली आणि 27 मे म्हणजे आज तारीख आहे 18 मे. तुम्ही 27 मे पर्यंत फॉर्म भरू शकता. तुमच्याकडे जवळजवळ किती दिवस आहेत तुम्ही म्हणाल, तर जवळजवळ 9-10 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे. आणि त्या जाहिरातीमध्ये पहिल्यांदा जागा होत्या, किती जागा होत्या, 416 जागा होत्या. नंतर ST कॅटेगरीला देखील जागा ऍड करण्यात आलेल्या आहेत. नंतर जागा झालेल्या आहे 78 जागा. आता बघू शकता ST कॅटेगरी विद्यार्थी, आता नवीन सुधारित जाहिरात विद्यार्थ्यांना प्रसिद्ध झाली. काही विद्यार्थ्यांना तेच माहित नाही, त्याच्यामुळे पुन्हा एकदा सांगण्याची गरज पडली की सुधारित जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये ST कॅटेगरीला देखील जागा आहेत. आता इथं अहिल्यानगर बघू शकता, इथं ST कॅटेगरीला एकही जागा नाही. परंतु खाली आलं तर इथं 3 जागा आहेत. बघू शकता कोणता जिल्हा आहे इथं, धुळे जिल्हा. ST कॅटेगरी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इथं 3 जागा देण्यात आलेल्या आहे. खाली आलं तर इथं बघू शकता, इथं पुन्हा इथे जागा नाही, नंदुरबार मध्ये जागा नाही. परंतु खाली आल्याच्या नंतर इथं बघू शकता काय आहे, नाशिकला एकूण 9 जागा. अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे प्रकल्प आहेत. त्यांच्यामध्ये ST कॅटेगरी म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी देखील जागा ऍड करण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थी पुन्हा पुन्हा विचारतात, आदिवासींसाठी ST कॅटेगरीसाठी जागा नाहीत, परंतु जागा ऍड करण्यात आलेल्या आहेत. आणि शेवटची तारीख फॉर्म भरण्याची 27 मे आहे. आज तारीख आहे 18 मे. जुन्या जाहिरातीनुसार 18 मे शेवटची तारीख होती, परंतु याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, शेवटची तारीख फॉर्म भरण्याची ही
18 मे नसून म्हणजे आजची तारीख नसून 27 मे पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुमच्याकडे 9-10 दिवस बाकी आहे. सर्वांनी फॉर्म भरून घ्यायचे आहेत. आजच्या व्हिडिओची अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा आणि जो आपला स्पेशल आदिवासी विकास विभागाचा चौकीदार पदासाठी स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.